वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. इन दिस सेशन we will study HSC 12th Physics Chapter 9 Current Electricity Part 3. Next one is Kelvin's method to determine the resistance of galvanometer capital G by using meter bridge. आता आपण मीटर ब्रिज वापरून गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स इथं डिटरमाइन करायचा आहे. यालाच आपण केल्विन्स मेथड असे म्हणतो. याच्यामध्ये द गॅल्व्हनोमीटर हुज रेजिस्टन्स कॅपिटल जी टू बी डिटरमाइंड इज कनेक्टेड इन वन गॅप अँड अ नोन रेजिस्टन्स कॅपिटल आर इन द अदर गॅप. तर इथं डायग्राममध्ये पहा. त्याच्यामध्ये ज्याचा आपला रेजिस्टन्स गॅल्व्हनोमीटरचा कॅल्क्युलेट करायचा आहे, डिटरमाइन करायचा आहे, तो गॅल्व्हनोमीटर मीटर ब्रिजच्या लेफ्ट गॅपमध्ये कनेक्ट करायचा आहे. राईट गॅपमध्ये आपला नोन रेजिस्टन्स जे आहे हा रेजिस्टन्स बॉक्स इथं कनेक्ट करायचा आहे. आणखीन इथं बी पॉईंट जे हा डायरेक्ट जॉकीला कनेक्ट करायचा आहे. आपण ह्याच्यामध्ये मीटर ब्रिजमध्ये इथं आपण थ्रू गॅल्व्हनोमीटर हा डीला कनेक्ट केला होता जॉकीला, पण इथं डायरेक्ट जॉकीला कनेक्ट करायचा आहे. बाकी सेम अरेंजमेंट आहे ॲज दॅट ऑफ मीटर ब्रिज. Now consider this corresponding ends. Now here working is like this. All other connection is same as that of this meter bridge. That is left side plate, this is right side L shape plate, in between two plates this is left gap, connected in this left gap galvanometer, and here A point is connected to battery positive, battery negative connected to key, and key connected to this rheostat. Rheostat is shown here in this diagram also. की जे इथं रेओस्टॅटला कनेक्ट करायचे आहे. आणखीन रेओस्टॅट जे हा रेओस्टॅटचा पॉईंट सी पॉईंटला कनेक्ट करायचा आहे. इथं कनेक्ट केल्यावर रेओस्टॅटचं अदर टर्मिनल सीला कनेक्ट केलेलं आहे. रेओस्टॅटचा अदर टर्मिनल सीला कनेक्ट केलेला आहे. आणखीन राईट गॅप जे आहे हा राईट गॅपमध्ये हा रेजिस्टन्स बॉक्स जोडायचा आहे, नॉन रेजिस्टन्स कॅपिटल आर. ह्या टू टर्मिनल जे आहेत हे टू टर्मिनल्स आपण ह्या रेजिस्टन्स बॉक्सला कनेक्ट करायचे आहेत. रेजिस्टन्स बॉक्सपासून ह्या एक टर्मिनलला वायर जोडायचे आहे, परत दुसऱ्या टर्मिनलपासून इथं वायर जोडायचे आहे. हे दोन्ही टर्मिनल्स रेजिस्टन्स बॉक्सचे राईट गॅपमध्ये कनेक्ट केले. त्याच्यानंतर बी पॉईंट जे हा बी पॉईंट जॉकीला कनेक्ट करायचा आहे, जॉकी. आणखीन लेफ्ट गॅपमध्ये हे गॅल्व्हनोमीटरचे दोन्ही टर्मिनल लेफ्ट गॅपला कनेक्ट करायचे आहेत. लेफ्ट गॅपमध्ये हा गॅल्व्हनोमीटर जोडायचा आहे. दोन्ही हे टर्मिनल्स लेफ्ट गॅपमध्ये गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे. अशा प्रकारचं हे कनेक्शन आहे, सेम ॲज दॅट ऑफ मीटर ब्रिज. सेम हे कनेक्शन आहे, फक्त चेंजेस हे जॉकी आपण डायरेक्ट कनेक्ट केलेलं आहे आणि इथं लेफ्ट गॅपमध्ये गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेलं आहे रेजिस्टन्सच्या ऐवजी. आता याचं पण वर्किंग पाहायचं आहे. अ सुटेबल रेजिस्टन्स इज टेकन इन द रेजिस्टन्स बॉक्स. द करंट इज सेंट round the circuit by closing the key without touching the jockey at any point of the wire. The deflection in the galvanometer is observed. आता सुटेबल रेजिस्टन्स जे आहे हा सुटेबल रेजिस्टन्स आपण ह्या नॉन रेजिस्टन्स बॉक्समध्ये आपण काढला, अनप्लग केला सुटेबल रेजिस्टन्स. आणखीन की ही ऑन करून आपण ही जी की आहे की स्टार्ट केलेली आहे. त्यानंतर विदाऊट टचिंग द जॉकी, जॉकी कुठेही न टच करता आपण फक्त ह्या गॅल्व्हनोमीटरचं रीडिंग पाहायचं आहे, डिफ्लेक्शन पाहायचं आहे, त्याच्यामध्ये असणारं ऑब्झर्व करायचं आहे. द रेओस्टॅट इज ॲडजस्टेड टू गेट सुटेबल डिफ्लेक्शन अराउंड 2/3 ऑफ रेंज. आता सेम डिफ्लेक्शन जे आहे सेम डिफ्लेक्शन मिळण्यासाठी आपण रेओस्टॅट ॲडजस्ट करून 2/3ला हे डिफ्लेक्शन असं हा रेओस्टॅट आपण ॲडजस्ट करायचा आहे. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचं इनिशियली ओरिजिनल डिफ्लेक्शन जे आहे हे सेम डिफ्लेक्शन येण्यासाठी हा आपण रेओस्टॅट असं ॲडजस्ट करायचं की हे रीडिंग हे 2/3 पॉईंटला नल तो सेम इनिशियल डिफ्लेक्शन दाखवेल असं हे रेओस्टॅटने ॲडजस्ट करायचं आहे ह्याच्यामध्ये. नाउ द जॉकी इज टॅप्ड ॲट डिफरंट पॉईंट्स ऑफ द वायर अँड अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कॅपिटल डी फॉर विच द गॅल्व्हनोमीटर शोज नो चेंज इन द डिफ्लेक्शन इज फाउंड. आता आपण ए पॉईंट जे ए पॉईंटपासून आपण जॉकी टॅपिंग करत गेलो.
इनिशियली जे गॅल्व्हनोमीटर विदाऊट टॅपिंग जे डिप्लेक्शन होतं तितकं डिप्लेक्शन सेम डिप्लेक्शन येण्यासाठी आपण ए पॉईंटपासून आपण टॅपिंग करत गेलो. ज्या ठिकाणी सेम डिप्लेक्शन येईल दॅट इज ओरिजिनल डिप्लेक्शन आहे त्यामध्ये नो चेंज होईल तर आपण थांबायचं आहे आणि त्या पॉईंटला कॅपिटल डी मानलं. ॲज द गॅल्व्हनोमीटर शोज द सेम डिप्लेक्शन with or without contact between the point capital B and D, these 2 points must be equipotential points. आता ज्यावेळी विदाऊट टचिंग आणखी विथ टचिंग जे आहे गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन जे आहे सेम असेल त्यावेळी ते 2 पॉईंट जे आहेत हे 2 पॉईंट्स इक्विपोटेन्शियल असतील. इक्विपोटेन्शियल म्हणजे इक्वल पोटेन्शियल, सेम पोटेन्शियल, समान पोटेन्शियल. त्यावेळी द लेंथ ऑफ द ब्रिज wire between the point D and left end of the wire is measured. Let LG be the length of the segment of the wire opposite to the galvanometer. गॅल्व्हनोमीटरच्या अपोजिटला जी लेंथ आहे ए पासून डी पर्यंतची त्याला आपण LG मानलं. त्यानंतर LR बी द लेंथ ऑफ द सेगमेंट अपोजिट टू द रेजिस्टन्स बॉक्स. रेजिस्टन्स बॉक्सच्या अपोजिटला जी लेंथ आहे आपण त्याला LR मानलं. तर नेक्स्ट आपण आता गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे ते कॅल्क्युलेशन पाहायचे आहेत. त्यामध्ये लेट RAD अँड RDC बी द रेजिस्टन्स ऑफ द 2 पार्ट्स ऑफ द वायर AD अँड DC रिस्पेक्टिवली सिन्स ब्रिज इज बॅलन्स्ड. आता बॅलन्स असल्यामुळं रेजिस्टन्स जे आहे AD वायरचा DC वायरचा हे दोन्ही जे रेजिस्टन्स आहेत हे AD आणि DC जे वायर आहे त्यामधले हे करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स आहेत. RAD हा AD वायरचा रेजिस्टन्स आहे, RDC हा DC वायरचा रेजिस्टन्स आहे. तर बॅलन्सिंग कंडिशनमध्ये लेफ्ट साईडचा रेजिस्टन्स डिवाइड बाय लेफ्ट साईडचा रेजिस्टन्स जे आहे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स कॅपिटल जे आहे. त्यानंतर राईट साईडचा रेजिस्टन्स आहे हा कॅपिटल R आहे नॉन रेजिस्टन्स. लेफ्ट साईडच्या वायरची लेंथ जे RAD याचा रेजिस्टन्स आहे RAD. राईट साईडचा रेजिस्टन्स जे RDC हे आपण असं डिवाईड केलं. त्यानंतर LG बाय LR जे आहेत हे ॲक्च्युली रेजिस्टन्स AD आहे जे हा रो इंटू LG येतं लेंथ. रेजिस्टन्स DC आहे रो इंटू LR येतं म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ इंटू लेंथ हे टोटल रेजिस्टन्स येतो. रो हे लिनियर डेन्सिटी जे आहे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ते कॅन्सल झालं. LG बाय LR इकडे लेफ्ट साईड जे LG बाय R इक्वल टू राईट साईड जे LG बाय LR आलं. टर्म्स रिअरेंज केला LG जे हे आणि LR जे टोटल 100मधून LG मायनस केल्यानंतर LR येतो. त्यामुळं G बाय R इक्वल टू LG बाय 100 मायनस LG. टर्म्स रिअरेंज केल्यानंतर R इकडे मल्टिप्लाय झालं. G इक्वल टू LG अपॉन 100 मायनस LG इंटू R. हा कॅपिटल G आहे रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. दिस रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर वी कॅन कॅल्क्युलेट युझिंग LG जे हे मीटर स्केलवरती रिडिंग असतं ते आपण त्यामध्ये पुट केली व्हॅल्यू. R हा नॉन रेजिस्टन्स असतो. या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला कॅपिटल G जे आहे रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर इथं मिळतो. दिस इज द केल्विन्स मेथड टू डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ galvanometer capital G using meter bridge. Next one is post optics box. Now consider this diagram of this post optics box. Actually practical instruments apparatus of this post optics box. Now here a post optics box PO box is a practical form of Wheatstone's bridge. जो व्हिटस्टोन्स ब्रिज आहे व्हिटस्टोन्स नेटवर्क जे आहे ह्याचा हा प्रॅक्टिकल फॉर्म आहे. इट कन्सिस्ट ऑफ 3 आर्म्स P, Q अँड R आर ॲडजस्टेबल. तर यामध्ये 3 आर्म्स आहेत. त्यामध्ये हा P आहे, हा Q आहे आणि इथून इथं पण हा जे संपूर्ण D पर्यंत हा R आहे. 3 आर्म्स असतात आणि हे ॲडजस्टेबल असतात. ह्यांचे रेजिस्टन्स आपण ॲडजस्ट करू शकतो, चेंज करू शकतो. द 2 रेशो arms P and Q contain resistances 10 ohm, 100 ohm and 1000 ohm each. तर हा जे P आहे A to B हे P जे आहे याच्यामध्ये 3 रेजिस्टन्स असतात 100, 10, 100 आणि 1000. Q जे आहे Q मध्ये पण 3 रेजिस्टन्स असतात 10, 100 आणि 1000. The third arm capital R consists of resistances from 1 ohm to 5000. तर थर्ड आर्म जे आहे इथून A पासून इकडे हे D पर्यंत हा थर्ड R आर्म जे आहे कॅपिटल R ह्याच्यामध्ये 1 ओहमपासून 5000 ओहम रेजिस्टन्स आपण अनप्लग करू शकतो. द अननोन रेजिस्टन्स कॅपिटल X फॉर्म्स द फोर्थ रेजिस्टन्स. ह्यामध्ये हा X जे अननोन रेजिस्टन्स आहे हा फोर्थ रेजिस्टन्स आहे. P मध्ये एक रेजिस्टन्स असतो, Q टर्मिनल हा रेजिस्टन्स आहे
आणि इकडं आर टर्मिनल हे एक रेजिस्टन्स आहे आणि हा एक्स एक रेजिस्टन्स आहे. त्यामध्ये 4 रेजिस्टन्स आहेत, फॉर्म्स अ ब्रिज. देर आर 2 टॅप कीज K1 आणि K2. आता 2 टॅप की आहेत K1 आणि K2. तर यामध्ये कनेक्शन जे आहे, ए पॉईंट हा K1ला कनेक्ट केलेला आहे, बी पॉईंट हा K2ला कनेक्ट केलेला आहे, थ्रू गॅल्व्हनोमीटर तो डी पॉईंटला जोडलेला आहे, आणखीन परत डी आणखीन सी जे यामध्ये एक एक्स रेजिस्टन्स जोडलेला आहे, आणखीन सी जे बॅटरी पॉझिटिव्हला कनेक्ट केलं आहे, ई जे हे टॅप की फर्स्टला कनेक्ट केलं आहे. सेम इथे हा प्रॅक्टिकल केसमध्ये पण कनेक्ट केलेला आहे. हे प्रॅक्टिकली इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ॲपॅरेटस आहेत ह्या पोस्ट ऑफिस बॉक्सची. The resistances in the arms P and Q are fixed to desired ratio. आता हा P जे रेजिस्टन्स आहे आणखीन Q रेजिस्टन्स आहे, यामध्ये ह्या की अनप्लग करून एक ठराविक आपण रेशो इथं कन्सिडर केला. उदाहरणार्थ इथं आपण 100 काढलं यामधून रेजिस्टन्स आणि इथं 10 ठेवला. असं आपण कोणताही रेशो इथं एक डिझायर्ड रेशो आपण कन्सिडर केला. P आणि Q यामधले प्लग की करून आपण रेजिस्टन्स अनप्लग केले. The resistance in the arm capital R is adjusted so that the galvanometer shows no deflection. Now the bridge is balanced. आता इथं आपण अननोन रेजिस्टन्स इकडे जोडलेला आहे आणि आपण आर असा ॲडजस्ट केला. हा आर रेजिस्टन्स आहे बघा, ए पासून ह्या डी पर्यंत जे हे रेजिस्टन्स आहेत ह्यामध्ये असा आर आपण ॲडजस्ट केला की गॅल्व्हनोमीटर जे आहे नल डिफ्लेक्शन, नो डिफ्लेक्शन, झिरो डिफ्लेक्शन दाखवेल असा हा आपण रेजिस्टन्स ॲडजस्ट केला. मग झिरो डिफ्लेक्शनचं मिनिंग काय, हे ब्रिज जे आहे ब्रिज बॅलन्स झालेला आहे. तर अननोन रेजिस्टन्स जे हा अननोन रेजिस्टन्स आपण एक्स इक्वल टू आर क्यू बाय पी. तर हे पी क्यू आणखीन आर तिन्ही रेजिस्टन्स हे आपल्याला माहीत असतात, नोन असतात. आपण ह्या की काढल्यामुळं ते नोन रेजिस्टन्स इथे पुट केले. यावरून आपण एक्स हा अननोन रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. लाईक दिस वी कॅन डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स using this Wheatstone's bridge, where P and Q are the fixed resistances in the ratio arms and R is an adjustable known resistance. हे फिक्स आर्ममधले हे पी रेशोचे रेजिस्टन्स आहेत, आणखीन आर हा ॲडजस्टेबल रेजिस्टन्स आहे. पण आपल्याला ह्या सर्वांचे व्हॅल्यू माहीत असतात. ह्या एक्समध्ये आपण इथून जे अनप्लग केलेले की त्यांचे व्हॅल्यू घेऊन आपण इथं व्हॅल्यू पुट करून आपण अननोन रेजिस्टन्स इथं कॅल्क्युलेट करू शकतो. इफ कॅपिटल एल इज द लेंथ ऑफ द वायर अँड स्मॉल आर इज द रेडियस, देन स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल ऑफ द वायर इज गिवन बाय. जर कॅपिटल एल इतकी लेंथ घेतली वायरची आणि आर ही रेडियस असेल तर त्या वायरचा रेजिस्टन्स जे आहे हा रेजिस्टन्स आणखीन रजिस्टिव्हिटी जे आहे ही रजिस्टिव्हिटी एक्स पाय आर स्क्वेअर बाय एल. तर याची रजिस्टिव्हिटी आपण अशी काढू शकतो. एक्स हा रेजिस्टन्स माहीत झाल्यानंतर रजिस्टिव्हिटी वायरची आपण काढू शकतो इथं, किंवा रजिस्टिव्हिटी माहीत असेल तर एक्स त्याची आपण अननोन रेजिस्टन्स पण इथं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ह्या वायरचा हा ही रो जी आहे ही रो रजिस्टिव्हिटी आहे. एक्स हा आपण अननोन रेजिस्टन्स इथं कॅल्क्युलेट केलेला आहे. हा व्हॅल्यू घेतली तर पाय आर स्क्वेअरची वायरची रेडियस आर आहे, एल ही लेंथ आहे, त्यावरून आपण रजिस्टिव्हिटी वायरची आपण डिटरमाइन करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो इथं. नेक्स्ट वन इज पोटॅन्शियोमीटर अँड पोटॅन्शियोमीटर प्रिन्सिपल. पोटॅन्शियोमीटरचं तत्व आपण पाहायचं इथं. नाउ कन्सिडर दिस पोटॅन्शियोमीटर डायग्राम and corresponding potentiometer animation. Now here a potentiometer consists of a long wire AB of length L and resistance capital R having uniform cross sectional area capital A. तर या पोटॅन्शियोमीटरची AB ही वायर आहे, या वायरची लेंथ L आहे, रेजिस्टन्स कॅपिटल R आहे, आणखीन क्रॉस सेक्शनल एरिया कॅपिटल A आहे. A cell of EMF E having internal resistance small r is connected across AB. तर या AB जी वायर आहे AB अक्रॉसच्या अक्रॉस एक सेल कनेक्ट केलेला आहे, ज्या सेलचा EMF E आहे, आणखीन इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r आहे. इंटरनल रेजिस्टन्स हा आपण जनरली आतमध्ये असतो, पण आपण कन्व्हिनियन्ससाठी बाहेर दाखवलेला इथं. करंट थ्रू AB. आता ही जी पोटॅन्शियोमीटर वायर आहे AB, ह्या वायरमधून जाणारा जे करंट आहे तो म्हणजेच ह्या बॅटरीतून बाहेर आलेला करंट हा AB वायरमधून असा पास होईल. AB वायर ही स्ट्रेट वायर असते, पण लॉंग असल्यामुळे आपण हे फोल्ड करून असे ठेवलेले आहे. ह्या बीपर्यंत असं ही करंट पास होईल, आणखीन हा करंट बॅटरीच्या निगेटिव्हकडे जाईल. आणि हा करंट जे आहे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, करंट इक्वल टू व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स. पण हिचं व्होल्टेज जे आहे ह्या बॅटरीचं हे EMF E आहे, आणखीन रेजिस्टन्स जे आहे ह्या AB वायरचा रेजिस्टन्स कॅपिटल R, आणखीन ह्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r. त्यामुळे एक्सटर्नल रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स टोटल रेजिस्टन्स कॅपिटल R plus small r is total resistance, and this is the I current flowing through this AB wire.
Now potential difference across AB is VAB equal to I into R. आता आपण ओम्स लॉ नुसार ह्या ए बीच्या वायरचं पोटेन्शियल जे आहे व्होल्टेज जे आहे हे ए बी वायरमध्ये जाणारा करंट इंटू ए बी वायरचा रेजिस्टन्स दॅट इज व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ए बी वायर अकॉर्डिंग टू ओम्स लॉ current flowing through this AB wire into resistance of this AB wire is nothing but potential difference across AB wire, that is VAB equal to I into R. Now putting value of I, that is E by R plus R, putting value of I is E divided by R plus R, capital R is as it is, multiplying by capital R here, this becomes E into R divided by capital R plus small r, this is VAB. Therefore the potential difference per unit length of the wire is, आता हे ए बी वायरचं संपूर्ण वायरचं पोटेन्शियल आहे, एका युनिट लेंथला पोटेन्शियल जे आहे पर मीटर वायर, तर ते पोटेन्शियल जे आहे लेंथनं डिवाइड केलं आपण बोथ साईडला, व्ही ए बी बाय एल ई आर बाय एल इंटू ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस स्मॉल आर ब्रॅकेट कंप्लीट, अँड दिस व्ही ए बी बाय एल दॅट इज व्होल्टेज डिवाइड बाय लेंथ, दॅट इज potential divided by length is potential per unit length, and this potential per unit length is E R upon L into bracket capital R plus small r. Capital L is the length of this wire, capital R is the external resistance, small r is the internal resistance, E is the EMF of cell, and capital R is the external resistance. The potential difference between A and C is VAC. आता आपण A आणि B च्या पॉईंटमध्ये आपण एक पॉईंट कन्सिडर केला C. A पासून C पर्यंतची लेंथ जर L असेल तर ह्या A पासून C पर्यंतच्या लेंथचं जे पोटेन्शियल आहे व्होल्टेज ड्रॉप जे आहे VAC, आणखीन हे जे आहे हे VAC डिपेंड अपॉन लेंथ दॅट इज टेकिंग कॉन्स्टंट VAC इक्वल टू K इंटू L दॅट इज VAC प्रपोर्शनल टू लेंथ. म्हणजे VAC जे आहे व्होल्टेज बिटवीन A अँड C पॉईंट हे ह्या लेंथवर डिपेंड आहे. लेंथ जितकी जास्त तेवढं पोटेन्शियल जास्त बिटवीन AC. लेंथ increases, potential between A and C increases. This is the principle of potentiometer. लेंथ वाढल्यानंतर VAC मधलं पोटेन्शियल वाढतं, हे पोटेन्शियोमीटरचं तत्व आहे. आणखीन आपण हे ॲनिमेशनच्या सहाय्यानं यातून फ्लो होणारा करंट हे परत पाहायचं आहे बघा इथं ॲनिमेशनच्या सहाय्यानं. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.